दिवाळी फराळामधील थोडासा कठीण वाटणारा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली। ही चकली बघा, तुम्हाला बघूनच समजत असेल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही आहे। तर ही अशी कुरकुरीत चकली बनवण्यासाठी भाजणी कशी बनवावी, कोणतं धान्य किती वेळ भाजावं, हे सगळं अगदी बारकाईने आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। बघा, ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी सहज या चकलीचा चुरा होतोय। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। समजायला अगदी सोपं जावं म्हणून हे वाटीचं प्रमाण देते। मी इथे आपल्या रोजच्या वापरातली ही जी आमटीची वाटी असते ती इथे प्रमाण म्हणून घेतली। कुठलीही एक वाटी प्रमाण म्हणून घेतली तरीही चालू शकेल। या वाटीने आपल्याला 5 वाट्या तांदूळ घ्यायचे। आता तांदूळ कुठला घ्यावा बरं, तर भाजणीसाठी नेहमी जुनाच तांदूळ घ्यावा। मी इथे आपण जो भाकरीसाठी नेहमी जाडा तांदूळ वापरतो ना, तोच तांदूळ घेतला आहे। आता चण्याची डाळ घ्यायची। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने 3 वाट्या चण्याची डाळ घ्यायची। लक्षात घ्या, वाटीचं प्रमाण मात्र कुठेही चुकवायचं नाही, नाहीतर मग भाजणी बिघडू शकते। आता मुगाची डाळ आपल्याला 1.5 वाटी घ्यायची आणि उडदाची डाळ आपल्याला पाऊण वाटी घ्यायची। 1 वाटी पोहे घ्यायचेत। पोहे जाड किंवा पातळ कुठलेही चालतील। मी इथे आपले नेहमीचे कांदे पोह्याचे पोहे घेतलेत। अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। 1 वाटी उत्तम प्रतीचे धणे घ्यायचेत, म्हणजे भाजणीला सुवास अगदी सुरेख येतो। पाव वाटी जिरं घ्यायचं आहे। जिऱ्याचं प्रमाण मात्र अजिबात वाढवू नका, नाहीतर एक प्रकारचा उग्र दर्प चकलीला येतो। पुन्हा एकदा भाजणीचं प्रमाण सांगते। इथे 5 वाट्या तांदूळ घेतलेत, 3 वाट्या चण्याची डाळ घेतली। चण्याच्या डाळीच्या निम्मी म्हणजेच 1.5 वाटी मुगाची डाळ घेतली आणि मुगाच्या डाळीच्या निम्म म्हणजे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली। 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी साबुदाणे, 1 वाटी धणे आणि पाव वाटी जिरे। बघा, समजायला अगदी साधं सोपं प्रमाण आहे। 5 वाट्या तांदळासाठी आपण 3 वाट्या चण्याची डाळ घेतली, त्याच्या निम्मी म्हणजे 1.5 वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्याच्या निम्मी म्हणजे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली। 1 वाटी पोहे घेतलेत आणि अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत। पुन्हा 1 वाटी धणे घेतलेत आणि पाव वाटी जिरे घेतले। असं हे अगदी साधं सोपं लक्षात राहील असं प्रमाण आहे। आता प्रत्येक धान्य आपण वेगवेगळं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। वेगवेगळं भाजण्यामागचं कारण म्हणजे प्रत्येक धान्य भाजायला हा वेगळा वेगळा वेळ लागतो, त्यामुळे प्रत्येक धान्य हे वेगवेगळं भाजून घ्यायचे। सगळ्यात पहिले तांदूळ भाजूयात। लक्षात घ्या, सगळी भाजणी आपल्याला मंद ते मध्यम आचेवर भाजायची। अगदी मंद आचेवर भाजणी अजिबात भाजायची नाही, नाहीतर मग चकली पाडताना तिचा तुकडा पडू शकतो। बघा, आपल्या हाताला असा बऱ्यापैकी चटका लागायला लागला की लगेच तांदूळ काढून घ्यायचे। आता चण्याची डाळ भाजूयात। ही अशी सतत हलवत हलवत मंद ते मध्यम आचेवर चणा डाळ भाजून घ्यायची। आपल्या हाताला चटका लागे इतपत धान्य गरम झालं की काढून घ्यायचे। आता मुगाची डाळ भाजूयात। मुगाची डाळसुद्धा मंद ते मध्यम आचेवर सतत हलवत हलवत छान भाजून घ्यायची। आपल्या हाताला चटका लागायला लागला की लगेच काढून घ्यायचे। मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यामागचं कारण म्हणजे भाजणी भाजताना जर जास्त भाजली गेली तर चकली पाडताना तिचा तुकडा पडू शकतो आणि कमी भाजली गेली तर मात्र चकली मऊ पडू शकते। त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या हाताला चटका लागेल इतपतच भाजणी भाजायची आहे आणि मंद ते मध्यम आचेवरच भाजणी भाजून घ्यायची। अगदी मंद आचेवर भाजणी भाजू नका। चला, मूग डाळ ही छान भाजली गेली आहे, आता काढून घेऊया। ही उडदाची डाळही छान भाजून घ्यायची। या उडदाच्या डाळीला बऱ्यापैकी पावडर असते, त्यामुळे स्वच्छ ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायची आणि मग भाजायची। छान खमंग झाली की लगेच उडदाची डाळ काढून घ्यायची। आता पोहे भाजूयात। पोहे मात्र अगदी मंद आचेवर भाजायचे। हे असे सतत हलवत हलवत छान भाजून घ्यायचे। पोहे हाताला छान कुरकुरीत लागायला लागले की लगेच काढून घ्यायचे। साबुदाणे भाजायचे। साबुदाणेही मंद ते मध्यम आचेवर सतत हलवत हलवत छान भाजून घ्यायचे। हाताला हा असा चटका लागायला लागला की लगेचच साबुदाणे काढून घ्यायचे।
आता धणे भाजायचे. आता मात्र गॅसची आच अगदी मंद करून सतत हलवत हलवत धणे खमंग भाजून घ्यायचे. धण्याचा छान मंद सुवास दरवळायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि मग हे जिरं घालायचं. जिरं फार भाजण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि आहे त्या उष्णतेमध्ये जिरं फक्त गरम करून घ्यायचं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजलेलं प्रत्येक धान्य हे सुती कापडावरच काढून घ्यायचं. पण गरम गरम भाजणी आपण डायरेक्ट परातीमध्ये किंवा मांड्यामध्ये काढली तर खालच्या बाजूनी धान्याला बऱ्यापैकी ओलसरपणा धरतो आणि मग भाजणी दमट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही अशी सुती कापडावरच भाजणी काढून घ्यायची. आता ही भाजणी पूर्णपणे गार झाली की अगदी बारीक अशी दळून आणायची. बघा, आपण जे वाटीचं प्रमाण घेऊन प्रत्येक धान्य घेतले त्या प्रमाणात ही इतकी भाजणी तयार झाली आहे. या वाटीच्या प्रमाणात आपल्याला 1 किलो 860 ग्रॅम इतकी भाजणी तयार झाली आहे. भाजणी अगदी बारीक अशी दळून आणले आणि दळल्यावर बघा वजन हे इतकं भरलं आहे. आता चकल्या बनवायला घेऊया. बघा, आपल्या सगळ्यांच्या घरात हे असं एखादं फुलपात्र पेला असतो, तोच मी इथे प्रमाण म्हणून घेते. हे असं थोडंसं दाबून पूर्ण पेलाभर पीठ भरून घेतलं आहे आणि हे असे 3 पेले भाजणीचं पीठ आपण घेणार आहोत. बोटांनी हा असा हलका दाब देऊन पीठ भरायचा. बघा, आपण इथे 3 पेले भरून भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि वजनाने म्हणाल तर अगदी बरोबर अर्धा किलो भाजणीचं पीठ आहे. आता यासाठी पाणी किती घ्यायचे ते पाहूयात. पाणीसुद्धा आपल्याला 3 पेलेच घ्यायचं आहे, पण बघा पूर्ण भरून मी इथे पाणी घेतलेलं नाही आहे, कारण आपल्याला उकड ही अशी घट्ट काढायची आहे, अगदी मऊसूत उकड नको आहे. त्यामुळे पूर्ण पेलाभर पाणी घेऊ नका, थोडंसं कमी पाणी घ्या. आता एकीकडे पाणी उकळतं आहे तोपर्यंत पाण्यामध्ये टाकायला लागणारे जिन्नस आपण एका ताटात काढून घेऊया. बघा, इथे 3 फुलपात्र भरून भाजणीसाठी मी 3 चमचे लाल तिखट घेतले, 1 चमचा हळद घेतली, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, थोडासा हिंग घ्यायचा आहे. बघा, या चमच्याने 3 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि 1 चमचा ओवा हा असा हातावर चुरून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे. सगळं एकदा व्यवस्थित छान हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या चवी पाण्यामध्ये छान एकजीव होतील. चकलीमधील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहन, आणि इथे आपण हे लोण्याचं मोहन घालणार आहोत. आपल्या नेहमीच्या पोहे खायच्या चमच्याने मी हे 1 पेल्याला 1 चमचा असं ताजं लोणी घेतलं आहे. लोणी मात्र साधं रूम टेम्परेचरवरचं घ्या, म्हणजे अंदाज अजिबात चुकणार नाही. सगळं तळापासून छान हलवून घ्यायचं आहे. या प्रमाणात अशी लोण्याचं मोहन घातलेली चकली तुम्ही केली तर तुमची चकली कधी म्हणजे कधीच बिघडणार नाही. फक्त लोण्याचं प्रमाण समजून घ्या. 1 पेल्याला 1 चमचा लोणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे, त्यामुळे लोण्याचं प्रमाण हे अजिबात कमी जास्त करू नका. बघा, मिश्रणाला छान खळखळून उकळी आली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि 1-2 वाफा निवळू द्यायच्या आहेत. अगदी उकळत्या मिश्रणामध्ये पीठ घातल्यामुळे चकल्या अतिशय तेलकट होतात, त्यामुळे 1-2 वाफा निवळू द्यायच्या आणि मग पीठ घालायचे. बघा, आता हे मिश्रण गरम आहे पण उकळतं नाही आहे. आता आपल्याला यामध्ये पीठ घालायचं. सगळं भराभर हलवून घ्यायचं. बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही उकड 5 मिनिटं छान मुरू द्यायची. 5-1 मिनिटं झाली आहेत, उकड छान मुरली आहे. आता झाकण काढूया आणि हे पीठ आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. हे पीठ अतिशय गरम असल्यामुळे अगदी जरासा पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्यायचं. फार पाणी लावू नका, नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं आणि पीठ पातळ झालं तर मात्र चकलीला काटा येणार नाही. बघा, हे असं पीठ मी फक्त एकजीव करून घेतलं आहे. याचं कारण म्हणजे आपण जेव्हा सोऱ्यामध्ये पीठ भरू तेव्हा छान मळून मळून भरायचं.
आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते कोरडं होणार नाही. बघा, एक उंडा घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित छान मळून घेतला आहे. या चकलीच्या साच्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. छान मळून घेतलेला उंडा यामध्ये हा असा दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे आतमध्ये हवेची पोकळी तयार होत नाही आणि चकली पाडताना तुकडा पडत नाही. साचा बंद करून घ्यायचा आणि आता चकल्या पाडूयात. चकली पाडताना मधला वेढा अगदी लहान आणि जवळ घ्यायचा आहे आणि मग ही अशी 3 वेढे 4 वेढे आपल्याला आवडेल तसे वेढे घेऊन चकली पाडून घ्यायची. बघा, आपण केलेली भाजणी, पाण्याचं घेतलेलं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे चकली पाडताना कुठेही तुटत नाही आहे. जिथे आपण मधला वेढा सुरू केला होता तिथेच हे शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चकली दिसायला अतिशय सुरेख दिसते. लक्षात घ्या, एका वेळी फार चकल्या करून ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग त्या कोरड्या होतात आणि मग तेलामध्ये सुटून येऊ शकतात. आता चकल्या तळायला घेऊया. इथे कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले. आता ही चकली सोडायची. चकली तळताना गॅसची आच मंद ते मध्यम करायची. बघा, चकलीला आता अजिबात झारा लावायचा नाही आहे. साधारण मिनिटभराने बघा, चकलीवरचे थोडेसे बुडबुडे कमी झालेत. आता अलगद उलटून घ्यायची. दुसरी बाजूही छान तळून घ्यायची. अगदी मंद आचेवर आणि अगदी मोठ्या आचेवर चकल्या अजिबात तळायच्या नाहीत. एखाद मिनिट पुन्हा तळून झाल्यावर परत उलटून घ्यायची. फारही चकली उलटपालट करायची नाही, नाहीतर मग चकलीचे काटे सगळे तेलामध्ये सुटून येतात. आता बघा, चकलीवरचे सगळे बुडबुडे अगदी शांत झालेत. आता व्यवस्थित निथळून चकली काढून घ्यायची. याच प्रकारे पुन्हा दुसऱ्या चकल्या सोडायच्या. लक्षात घ्या, चकलीने आकार धरल्याशिवाय झारा अजिबात लावायचा नाही. या प्रकारे झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली की चकली उलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूनेही खमंग तळून झाली की व्यवस्थित निथळून चकली काढून घ्यायची. बघा, तेलामध्ये चकलीचे काठे कुठेही सुटलेले नाही आहेत. याचं कारण म्हणजे आपण चकली उलटताना अगदी अलगद उलटून घेतली आहे. बघा, तुम्हाला बघूनही जाणवत असेल की चकली अगदी खमंग, कुरकुरीत आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही आहे. याचं कारण म्हणजे आपण वापरलेलं लोण्याचं मोहन. त्यामुळे एकदा तरी असं हे लोण्याचं मोहन घालून नक्की चकली करून बघा. याच प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. बघा, सगळ्या चकल्या मी इथे तळून घेतल्या. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आलेलं हे अगदी योग्य प्रमाण आहे. या प्रकारे केलेली चकली कधी म्हणजे कधीच बिघडणार नाही. चकलीचा रंग, चकलीवरचे काटे आणि चकलीचे वेढे हे अगदी एकसारखे असले ना की चकली दिसायलाही अगदी सुरेख दिसते. दिसते ना अगदी खमंग आणि कुरकुरीत. बघा, चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, अगदी सहज चकली तुटली जाते. आपण घेतलेल्या अर्धा किलोच्या भाजणीमध्ये या आकाराच्या 28 ते 30 चकल्या तयार होतात आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण 1300 ग्रॅम इतका चकल्या तयार होतात. अगदी लहान सहान टिप्स सांगितलेली ही चकलीची रेसिपी तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.